नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत डॉक्टर गौरी पिंपळे आलेले आहेत. त्या बिझनेस इकॉनॉमिक्स मध्ये त्यांची पीएचडी आहे आणि त्यांचं काम भरपूर आहे या विषयामध्ये. आज जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे की इराणनी आर्थिक निर्बंध असताना 47 वर्ष आपलं राष्ट्र चालवलं कसं, अर्थव्यवहार कसे केले आणि ते अजून देखील दिमाखामध्ये कसे उभे आहेत, यासाठी त्यांना काय करावं लागलं, त्यांना कोणाकोणाची मदत मिळाली, हा एक स्वतंत्र अध्याय तयार झालेला आहे आता. आणि गौरीताई आपल्याला हा विषय नीट समजून देणार आहेत. तेव्हा गौरीताईंचा स्वतःचा चॅनेल आहे गौरीनॉमिक्स म्हणून. एशा पृथ्वीवर जसा हा व्हिडिओ येतोय तसाच तो गौरीनॉमिक्सवर येणार आहे. तेव्हा तुम्ही दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणून तुम्हाला विनंती करते. आणि गौरीताईंचं आजचं स्वागत करते. नमस्कार गौरीताई. नमस्कार. इराणची ही जी कथा आहे ती कथा ऐकण्यासाठी आम्ही खरोखर सिद्ध आहोत. कारण एक मोठ्या शून्य, लहान शून्यातून मोठ्या शून्याकडे जावं तशी आमची अवस्था आहे. आम्हाला नेमकं काही कळतच नाही की हे कसं होऊ शकतं, की आर्थिक निर्बंध जर काय तर आज 4 वर्षात रशिया इतका जेरीला आलेला आहे, मग इराण का नाही येऊ शकला? ह्याच्यामध्ये एक दोन गोष्टी आहेत, एक शॅडो फ्लीट आणि शॅडो बँकिंग. शॅडो फ्लीट साधारण व्ह्युअर्सना अंदाज असेल की जे ऑइल टँकर्स पाठवले जातात त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स असतात, ती वेगळ्या देशाची असतात, शेल कंपन्यांची असतात, त्याच्या मार्फत पाठवलं जातं. आणि मग हे शॅडो फ्लीटचे व्यवहार असतात ते कंप्लीट करण्यासाठी शॅडो बँकिंगची गरज आहे. पण इथे काय होतं की सगळ्यात पहिल्यांदा शेल कंपन्या तयार केल्या जातात. कुठे तयार केल्या जातात तर त्या ज्या देशांवरती सँक्शन्स नाहीयेत अशा देशांमध्ये, आणि जिथे इझिली फॉरेन इन्व्हेस्टमेंट अलाउड आहे. आता दुबई किंवा ओमान सारख्या ठिकाणी तिथे 100% फॉरेन इन्व्हेस्टमेंट अलाउड आहे, अनॉनिमस नावाने. ते डिस्क्लोज करत नाही कोणाची फॉरेन इन्व्हेस्टमेंट आली. आणि मग तिथे शेल कंपन्या उभारल्या जातात. त्या शेल कंपन्या काय करतात तर इनव्हॉइस तयार करतात आणि ते पुढे वेगळ्याच कंपनीच्या नावाने पाठवलं जातं. मग ती दुसरी कंपनी कुठे असते तर हाँगकाँग किंवा सिंगापूर सारख्या ठिकाणी. आता थेट चीनच्या नावाने ते बिल तयार करत नाही. इथे आपण सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जरी इराण चीनला सेल करत असेल, आपण शॅडो प्लेटने चीनलाच इराण सेल करतोय सगळ्यांना माहिती आहे खरं तर त्याच्यामध्ये चीनच्या नावाने इथे इन्व्हॉइस बनत नाही. तर ती कोणत्या कंपन्यांच्या नावाने बनतात, एक तर हाँगकाँग किंवा सिंगापूर सारख्या ठिकाणी. हाँगकाँग मध्ये काय आहे तर हाँगकाँग मध्ये ड्युअल पेमेंट सिस्टम. इराणवरती आर्थिक निर्बंध म्हणजे काय तर इराणला पेमेंट सिस्टम मधून बाहेर केलेलं आहे पेट्रो डॉलरच्या. ते डॉलरसाठी लागणारी स्विफ्ट सिस्टम. हाँगकाँग मध्ये ड्युअल पेमेंट सिस्टम आहे. हाँगकाँग हा चीनच्या पण पेमेंट सिस्टम मध्ये आहे आणि तो पेट्रो डॉलरच्या स्विफ्ट पेमेंट सिस्टम मध्ये सुद्धा आहे. मग इथे हाँगकाँग काय करतं, चीनकडून युआन मध्ये घेतलेली पेमेंट आहे ती स्विफ्ट मध्ये कन्वर्ट करतं आणि मग अकॉर्डिंगली ती पुढे पाठवली जाते आणि मग ती इझिली ऍक्सेसेबल होतं. सिंगापूरमध्ये काय होतं की कमोडिटी ट्रेडिंग मध्ये ते वापरले जातात आणि कमोडिटी ट्रेडिंग मध्ये ते डॉलरमध्ये कन्वर्ट केले जातात. हे पुढे कुठे पाठवले जातात तर हाँगकाँग किंवा सिंगापूर आहे ते थेट दुबईच्या कंपनीला नाही पाठवत. हे फक्त दुबईच्या कंपनी बरोबर असतात, ते पेपर वर्क्स असतात. हे पैसे पुढे जातात लंडनला. लंडनला जाऊन ते तिथे प्रॉपर्टी खरेदी करतात किंवा त्यांना हव्या त्या वस्तूमध्ये होतात किंवा ट्रेडसाठी वापरले जातात. हे जे मेजर सेंटर्स आहेत दुबई, हाँगकाँग, सिंगापूर, लंडन, ओमान, मस्कट, या सगळ्या ठिकाणाहून या सगळे व्यवहार चालतात. आणि जरी अमेरिकेची सँक्शन्स असली, आर्थिक निर्बंध असले, तरी त्याच्यामधून पळवाट काढून ही जी काही बँकिंगची पद्धत त्यांनी अवलंबलेली आहे ह्याला शॅडो बँकिंग म्हणतात. आणि असंच शॅडो बँकिंग थेट इराण चीन बरोबर सुद्धा करतं की ते जरी शॅडो फ्लीट करून जरी चीनला पाठवले असलं, ऑइल टँकर पाठवले, तरी त्या चीनच्या कुनलुन बँक म्हणून आहे तिथे ते चीन युआन डिपॉझिट करतं. आणि तिथे ते कुनलुन बँक जी आहे ती त्या युआन जरी डिपॉझिट झाले त्याच्यामध्ये, ते इराण त्याच्यामध्ये शांघाय गोल्ड एक्सचेंज मधून गोल्ड बार घेतं. आणि मग एकदा गोल्ड बार इराणने विकत घेतले की दे कॅन इझिली कन्वर्ट इन टू डॉलर ऑर व्हॉट एव्हर दे वॉन्ट द करन्सीज. त्याच्यामुळे इराणने वेगवेगळ्या प्रकारचे शॅडो बँकिंगचे मार्ग शोधून काढलेले आहेत त्याच्यामधून बाहेर पडायला. म्हणजे एक शॅडो फ्लीटचा भाग ज्याच्या मागे मधून ऑइल टँकर्स पास होतात, त्याच्यामध्ये इराणचं कुठेही नाव येत नाही, इराणी कंपन्यांचं नाव येत नाही.
इराणचा झेंडा येत नाही, त्याच्यावरती झेंडाही तिसऱ्याच कुठल्या तरी देशाचा, त्या देशामध्ये असलेल्या शेल कंपन्या, त्याच्यामध्ये त्या शेल कंपन्यांची डॉक्युमेंट्स, आणि मग हे पुढे पाठवले जातात. आणि मग त्या शेल कंपन्या पुढचा व्यवहार आयदर हाँगकाँग, सिंगापूर मार्फत, लंडन मार्फत, किंवा चीनची जी कुंदन बँक आहे त्याच्यावरती सँक्शन आहेत इतक्या वर्षापासून, 2015 पासून, त्याच्या मार्फत थेट व्यवहार केले जातात आणि पुढे ते इराणला पैसा मिळतो. आजपर्यंत हे IRGCचे कमांडोज किंवा हे वरचे जे इराणचे नेते आहेत, त्या सगळ्यांनी बिलियन्स ऑफ डॉलर्सचा बिझनेस करून लंडनमध्ये एम्पायर उभं केलेलं आहे. कमाल आहे. म्हणजे समजा चीनला तेल हवं आहे तर ते इराण मधून निघतं, ते चीनच्या नावाने निघतच नाही. ते कुठले तरी भलतंच, म्हणजे बेनावी समजा एक जहाज आहे त्याच्यामध्ये ते लोड केलं जातं. मग ते जहाज निघालं की समुद्रात कुठेतरी जातं, त्यातलं तेल हे दुसऱ्या बोटीवरती चढवलं जातं, जे त्याच्यानंतर चीनला जाणार हे सिद्ध होतं. ठीक आहे, पण आता हे तेल तर आलं, पण त्याचं पैसे कसे येतात? तर गौरीताई सांगतायत की त्याचे पैसे जे आहेत ते एखाद्या हाँगकाँगच्या कंपनीच्या नावाने ट्रान्सफर केले जातात. आणि हाँगकाँगमध्येच का केलं जातं? याचं कारण तिथे मुक्त अर्थव्यवस्था आहे आणि दुसरं चीनची जी पेमेंट सिस्टीम आहे CIPS ती वापरली जाते, इफ आय एम नॉट मिस्टेकन. त्यामुळे बरोबर. अशा काही बँका आहेत की ज्या स्विफ्ट पण वापरतात आणि CIPS पण वापरतात. तेव्हा जी बँक CIPS वापरते, असे दोन्ही असतील, तर अशा बँकेत चीनच्या मार्गाने पैसे आणायचे आणि मग तिथे स्विफ्ट अवेलेबल आहे, त्यामुळे ते तिथून पुढे लंडन पर्यंत नेऊ शकतात. म्हणजे जगात खरं म्हणजे कुठेही नेऊ शकतात. पण लंडनचाच उल्लेख कसा काय आला? म्हणजे लंडन काय ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे? लंडन हे ह्या सगळ्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी, मनी लॉन्ड्रिंगसाठी खूप इझी पडतं सगळ्याच फायनान्शियल हबना. त्यांचे कायदे थोडेसे वेगळे आहेत. त्याच्यामुळे ते लूप होल्स जे आहेत त्याचा फायदा करून घेतला जातो आणि मनी लॉन्ड्रिंग किंवा हवालाचे जे काही व्यवहार असतील त्या सगळ्या लंडन मार्फत होतात. म्हणजे आता कदाचित आमच्यासारख्यांना कदाचित थोडासा प्रकाश पडेल की ते मल्ल्या असतील की आणि कोणी असतील, ते जाऊन तिकडे लंडनमध्ये का राहिलेत? असा आपल्याला जो मनामध्ये प्रश्न असायचा त्याचं कदाचित उत्तर असंच असू शकेल की बरोबर आहे. हो, एक तर हवाला मार्गाने पैसे जात असतील किंवा आणि काय. आता समजा हे इराणला विकायचं झालं, इराणला काही खरेदी करायचं झालं, तर मग तो रूट कसा काय येतो? म्हणजे ते तेव्हा पैसे कसे पाठवतात मग? तर ते त्याचं पण मुख्य हे सेंटर लंडनच आहे. त्या लंडनला दुसऱ्या करन्सीजमध्ये ट्रान्सफर होतात. मग त्यांना जे काही कोणाबरोबर व्यापार करायचा असेल त्याच्याप्रमाणे ते व्यापार करतात. त्याच्यामुळे जरी अमेरिकेने इतके वर्ष आर्थिक निर्बंध लावले असले तरी इराण कसा टिकू नये त्याचं कारण हे आहे. आणि आता तर ब्रिक्सने तर वेगवेगळ्या पेमेंट सिस्टम स्वतःच्या प्रत्येक देशाने स्वतःची डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामुळे ती त्या करन्सीसाठी इराण तेही आता वापरू शकतो. म्हणजे इराणवरती जरी निर्बंध असले तरी दुसऱ्या देशांवर नाही आहेत ना. इराणला जर भारताबरोबर व्यवहार करायचा आहे तर तो भारताची पेमेंट सिस्टम वापरू शकतो. इराणवर निर्बंध आहेत, भारतावर नाही आहेत. तर दे कॅन. म्हणजे आता तरी सुद्धा समजा इराणला समजा काही स्पेअर पार्ट पाहिजे असतील, तर इराणवर आर्थिक निर्बंध असल्यामुळे त्यांना पैसे लंडनच्या बँकेत जरी असले तरी इराणच्या नावाने ती खरेदी होऊ शकणार नाही. त्याच्यासाठी परत एखादी बनावट कंपनी असेल, जी ते स्पेअर पार्ट खरेदी करते आणि त्याचे पैसे तिथे देऊन टाकते. मग ते स्पेअर पार्ट इराणपर्यंत कसे पोहोचवायचे, हा त्यांच्यासाठी तो लॉजिस्टिक्सचा प्रश्न झाला आणि तो परत एकदा बेनामी जहाज असतील किंवा किंबहुना असं म्हटलं जातं की चीन आणि इराण ह्यांच्यामध्ये लँड रूट सुद्धा आहे, बरोबर ना? आणि त्या हो, हा असा अंदाज आहे साधारण. हा त्यामुळे जो काही क्लॅन्डेस्टाईन लँड रूट आहे, तसे सुद्धा काही गोष्टी जाऊन पोहोचवल्या जातात तिथपर्यंत. म्हणजेच असं जेव्हा 47 वर्ष आयसोलेशन मध्ये इराण राहिला आणि त्याची भरभराट तर त्यांनी जरूर करून घेतली की ज्या पद्धतीत युद्धाची तयारी म्हणतोय आपण, ती बघता पैसे नव्हते असं नाहीये आणि तेलासारखं नगदी उत्पन्न हातामध्ये होतं त्यांच्या. त्यामुळे तो एक त्यांचा भाग सुकर झाला. म्हणजे एखाद्या देशाकडे समजा धान्य आहे विकायला, तर ते इतक्या सहजासहजी विकलं गेलं नसतं. कारण
कमी व्हॉल्यूम मध्ये जास्त पैसा देणारं तेलासारखं उत्पादन हातात असणं ही त्यांच्यासाठी मोठी सुवर्ण संधी होती असं मला वाटतं. पण ह्या सगळ्यामध्ये हे करत असताना चीननी मदत केलेली आहे. जशी हाँगकाँग तर आता चीननी ताब्यात घेतलं त्यामुळे काही प्रश्नच नाही. काही ठिकाणी मी याचा म्हणजे अमिरातीचा पण उल्लेख ऐकला. तर अमिरात सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होती का? हो, ओमान, मस्कत ही सुद्धा सेंटर्स वापरली जातात या सगळ्यासाठी. हां. शेल कंपन्या म्हणजे इनिशियली जे सेल सेल कंपन्या इनव्हॉइस जनरेट करतात ते दुबई, ओमान, मस्कत त्याच्यामधून कोणत्याही एका ह्याच्यामध्ये एका कंपनीमधून ते इनिशिएट केले जातात, सुरुवातीला ओरिजिनेट केले हं, जातात हं, आणि हं. मग तिथून पुढे तो प्रवाह सुरू होतो. आणि शेल कंपन्यांचं मुख्य जे आहे इनव्हॉइस जनरेट करायचं ते काम दुबई, ओमान, मस्कत या ठिकाणी. फारच जबरदस्त ना. आणि ह्या ज्या शेल कंपन्या आपण म्हणतो ना, त्या अशा 1 आणि 2 कंपन्या नसतात. शेकडो कंपन्या उघडून ठेवलेल्या आहेत. कारण जगभरामध्ये ते त्यांचे व्यवहार तर चालतातच, परंतु त्याच्यात पकडणाऱ्या सुद्धा ऑथॉरिटीज तयार झालेल्या आहेत. उदाहरणार्थ एफ-ए-टी-एफ म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ही जी संस्था उभी केली गेली आणि देशादेशांमधून जी बँकांमधून कारण एक लक्षात घ्या, कॅश ट्रान्झॅक्शन हा वेगळा प्रकार आहे. पण सरतेशेवटी सगळं बँकेमध्ये जाऊन विराजमान होतं. कारण एकदा बँकेत गेले, की ते पैसे स्वच्छ झाले असं म्हटलं जातं. पांढरे झाले ते पैसे. कारण त्याचा ट्रेस आहे. मग असे जे पैसे बँकांमधून ट्रान्झॅक्ट होतात, पण ते अशा शेल कंपन्यांच्या नावाने त्याची मूव्हमेंट केली जाते. तर म्हणून शेल कंपन्या पकडण्यासाठी म्हणून आणि इतरही अर्थात उद्देश आहेत. एफ-ए-टी-एफ सारख्या संघटनांचा खूप वापर केला जातो. ह्या ज्या एफ-ए-टी-एफची ऑडिट्स असतील, ती हाँगकाँग असेल, अगदी दुबई असेल, मस्कत असेल, ह्यांच्यापर्यंत सुद्धा जात असतील. पण त्या सगळ्यातून आपली सुटका करून घ्यायची, तर एकच एक कंपनी नाही, शेकडो कंपन्या असतात आणि त्या सारख्या उघड-बंद सुद्धा करत असतील हे लोक. आपल्याला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल. कारण जितके तुम्हाला समजा $1,000,000 पाठवायचे असतील, तर कोणी $1,000,000 डायरेक्टली पाठवत नाही. तो कुठे 25,000, 30,000, 40,000, 50,000 असं करून सगळ्याची बेरीज $1,000,000 करतात आणि मग ते पाठवले जातात. त्यामुळे एकच एक ट्रान्झॅक्शन झालंय आणि ते आपण पकडलंय असं होत नाही आणि ते होऊ नये म्हणून अशा द नंबर ऑफ कंपनीज इज व्हेरी हाय. शॅडो बँकिंगच्या पद्धतीने. बनावट ते याच्यामध्ये कंपन्यांचे ना व्यवहार तर इतके विचित्र आहेत, की त्याच्याबद्दल एक वेगळा कदाचित व्हिडिओ पण करावा लागेल आपल्याला. नाही आणि याच्यामध्ये ना शॅडो फ्लेट जो आहे ना त्या शॅडो फ्लेट मध्ये एकदा ऑइल टँकर मध्ये ते ऑइल भरल्यानंतर तो जो कोणत्याही देशाचा झेंडा असतो तो कंटिन्युअस राहत नाही. तो वेगळ्या ठिकाणी वेगळ्या एखाद्या देशाच्या किनाऱ्यावर जाऊन तिथे परत ते सगळं चेंज केलं जातं डॉक्युमेंट पासून. म्हणजे तिथली अजून एक शेल कंपनी वेगळी आणि मग ती शेल कंपनी वेगळी परत तिथला तो जो फ्लॅग आहे तो परत चेंज झाला, परत डॉक्युमेंट्स वेगळे झाले, परत ते तिसऱ्या ठिकाणी जाणार, परत चेंज करणार. म्हणजे शॅडो फ्लीट करताना किंवा घोस्ट फ्लीट करताना तो ऑइल टँकर निघाल्यानंतर तो एकच फ्लॅग घेऊन जात नाही, त्यामुळे ते पकडता पण येत नाहीत. अशी पण गंमत त्या लोकांनी करून ठेवलेली आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं किती प्रकारच्या शेल कंपन्या त्यांनी करून ठेवल्या असतील आणि ते बरोबर इनव्हॉइस तयार करतात आणि मग ते त्यांचं ते स्ट्रक्चर चालतं आणि मग पुढे तो शॅडो बँकिंगचा वापर केला जातो. म्हणजे सगळं शॅडो शॅडो करून जे एक काय म्हणतो आपण पेट्रोडॉलरची स्विफ्ट सिस्टम आहे त्याच्यामधून बाहेर पडून एक पॅरेलल यंत्रणा उभी केलेली आहे. जी इराण इतके वर्ष करताय ते आता रशिया 4 वर्ष करताय. जसे रशियावरती वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्बंध आले, रशिया तीच टेक्निक खेळते. फक्त रशियाचं काय वैशिष्ट्य आहे की याच्यासाठी रशिया एवढा तयार होता की रशियाने स्वतःचीच पेमेंट सिस्टम वापरली. त्यामुळे ते हाँगकाँग वगैरे असं काही रशिया करत नाहीये. एवढाच फरक आहे. बाकी शॅडो फ्लीट रशियाही करतोय आणि रशिया ते सगळे क्लिअरन्स घेऊन बिनधास्त तेल सगळीकडे पाठवतोय. त्यामुळे शॅडो बँकिंग शॅडो फ्लीट ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी इतक्या निगडीत आहेत आणि गुंतलेल्या आहेत इराणसाठी की त्यांच्याकडे मेन उत्पादन हे कर्ग आयलंड मधून असलेलं तेलच आहे, पेट्रोलियम आणि अदर प्रोडक्ट्स. त्याच्यामुळे त्यांना ते करणं भाग आहे, त्याच्याशिवाय देश टिकून राहणार नाही. आणि तुम्ही म्हणता तसं गेली 47 वर्ष आर्थिक निर्बंध आहेत.
जे एके ठिकाणी आपण म्हटलं की नाक दाबलं की तोंड उघडतं, तसंच काहीसं झालंय की जी सिस्टम आहे त्याच्यामधून बाहेर काढल्यानंतर अल्टरनेट सिस्टम या देशांनी तयार केली आणि त्याच्यामध्ये बरोबर लूपहोल्स शोधून काढले आणि ते व्यवहार सुरळीत केले. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही पकडलं जात नाही, काही नाही आणि मग सहज त्यांचे लंडनमध्ये एम्पायर उभी राहतात. खरंय. म्हणजे आता आपल्याला कळेल की हे जे शॅडो म्हणजे या बोट शिपिंग जे चाललेलं आहे आणि वेगवेगळ्या देशांमध्ये चीननी इथे बंदर बांधलं, तिथे बंदर बांधलं. बंदर म्हणजे काय करतात ते स्वतंत्र त्यांचा एक डॉक तयार करतात आणि मग तिथला सगळा व्यवहार आणि मॅनेजमेंट ही चीन्यांच्या हातामध्ये असते. ती का लागते याची उत्तरं तुम्हाला इथे मिळतील. कारण असं जर का तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्ही मग ह्या शॅडो फ्लीट्स ज्या आहेत त्या हँडल करणं तुम्हाला सोपं जातं. अशी एकामागून एक अशी उत्तरं पण ही सगळी पाळी का आली पुन्हा? स्विफ्ट सारखी जी सिस्टीम आहे ती खरं म्हणजे जागतिक ट्रान्झॅक्शनसाठी आहे. आणि ही सिस्टीम जेव्हा हत्यारासारखी वापरली गेली, तुम्हाला संपूर्ण व्यवहारामधून वगळण्यासाठी वापरली गेली, तेव्हा तिचा दुरुपयोग सुरू झाला. जर हे न करता इराणला स्वतंत्रपणे त्यांचे व्यवहार करू दिले असते, तर मग ही पाळी आली नसती. तुमचं काय मत आहे, गौरीताई? अगदी अगदी खरंय. म्हणजे त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे मार्ग शोधता आले असते, की इराणला समजा उद्या कुठून तांदूळ घ्यायचा आहे, तर त्याच्यावर बंदी तुमची कशाला पाहिजे? अख्खे निर्बंध तुम्ही अख्ख्या राष्ट्राला लावून ठेवलेत, ही बाब बरोबर नसते. हां, त्यांनी तुमचं न्यूक्लिअर मटेरियल कुठून घेऊ नये किंवा आणि आक्षेपार्ह गोष्टी ह्याच्यावरती म्हणजे संपूर्ण जो FATF सारख्या यंत्रणेला सुद्धा असं छोटंसं म्हणजे 1,00,000 ट्रान्झॅक्शन शोधण्यापेक्षा 100 ट्रान्झॅक्शन शोधणं त्यांनाही सोपं गेलं असतं. पण ते न करता वाट स्वतःचीच कशी अवघड केली आणि त्यांना खात्री होती, की आपण निर्बंध लावले, की हा देश जो आहे तो कोलमडून पडणार. तसं काही झालं नाही. 47 वर्ष काम चालू राहिलं हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी त्यांना कोणीही कसलीही शिक्षा करू शकलेलं नाही. अ, त्याच्यामध्ये शेखी मिरवणं ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे इराणनी शेखी मिरवू नये आणि ज्यांनी स्विफ्ट सिस्टीम बंद केली त्यांच्यासाठी त्यांनीही मिरवू नये. आणि म्हणून हे सगळं जर का टाळायचं असेल, तर ही सगळी जी मॉनिटरी सिस्टीम आहे ना, ही सिस्टीम रिसेट करण्याचं सध्या जे काम चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी सगळे जागतिक फोर्सेस कसे अलाइनमेंट चाललेली आहे. मध्य पूर्वेतलं युद्ध हे त्याच्यातलाच एक भाग आहे असं मला वाटतं. गौरीताई तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? अगदी अगदी ते दोन्हीकडून ते एकमेकांना दाखवणं चालू आहे. अमेरिका म्हणते माझ्या हातात किती पॉवर आहे आणि दुसरी बाजू म्हणते आम्ही पण तुमच्याशिवाय गोष्टी हँडल करू शकतो. म्हणजे एक वेळ होती की अमेरिकेने सँक्शन, अरे बापरे अमेरिकेने सँक्शन लावलं. आता अशी वेळ आहे ना, अमेरिकेने सँक्शन लावलं, लावू दे तिकडे काय फरक नाही पडत. इथपर्यंत जो प्रवास झालेला आहे ना, तो अमेरिकेच्या मॉनिटरी सिस्टम मधल्या हेजिमोनीसाठी धोकादायक काय? आणि त्यामुळे ते जास्त चवताळणार आहे त्या सगळ्या प्रकारामध्ये, हे तर नक्की आहे. आता बघूया पुढे कसं वारं वाहतंय आणि काय पुढे होणार आहे. पण जे काय निघेल शेवटी अमृत मंथनामधून आधी हलाहल आला आणि नंतर अमृत आलंय. त्याच्यामुळे मला वाटते थोडा जगाला सगळं सहन करावं लागेल तो हलाहलाचा काळ. नंतर येईल ते चांगलंच काहीतरी हातात येईल एवढं नक्की. कधीही कुठेही जगामध्ये मित्रांनो सत्ता पालट होतं ना, तो रक्त सांडल्याशिवाय होत नाही आणि म्हणून आता सुद्धा हा जो न्यू वर्ल्ड ऑर्डर किंवा ग्लोबल रिसेट वगैरे सगळे शब्द तुम्ही ऐकत असाल, ते होत असताना कुठे ना कुठेतरी रक्तपात होणार आहे आणि त्याची लक्षणं आपल्याला आत्ता आधी युक्रेनमध्ये बघितली, आता मध्य पूर्वेत बघतोय. इथून पुढे सेंटर हे तुर्कस्तानकडे वळणार की तैवानकडे एवढेच प्रश्न बाकी असतात. तर त्याचं उत्तर आपल्याला होईल की कदाचित क्युबा आणि ग्रीनलँड सुद्धा लाईनमध्ये उभे आहेत. मग त्या नेमकं काय होतंय ते आता बघू आपण आणि या प्रश्नांचे आपण वारंवार असाच समाचार घेत राहू. आज गौरीताईंनी ही सगळी गुंतागुंत जी आहे ती आपल्याला अतिशय सोपी करून सांगितली त्याबद्दल त्यांचे खास आभार मानते. पुन्हा एकदा त्यांचा चॅनेल गौरीनॉमिक्स आणि एशा पृथ्वी दोन्हीकडे हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि दोन्ही चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. धन्यवाद.